आज मस्त अशी रसरशीत बुंदी बनवूयात. जी बुंदी बनवायचं मोजमाप अतिशय परफेक्ट आणि योग्य मी तुमच्यासोबत शेअर केलंय. आज मी तुमच्यासोबत रसरशीत बुंदीची अगदी परफेक्ट रेसिपी तर शेअर करतेच आहे. पण याचसोबत जी लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळते ना, साखरेचं कोटिंग असणारी अगदी मोकळी अशी बुंदी, ती कशी बनवायची याच्या सुद्धा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बुंदी बनवताना फक्त 2च गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तर बुंदीचं बॅटर, की ज्यामुळे बुंदी गोल होईल, चपटी होईल हे ठरतं. आणि दुसरं म्हणजे बुंदी बनवण्यासाठीचा पाक. या दोघांचे ताळमेळ व्यवस्थित जमलं, की मग बुंदी बनवणं अजिबात अवघड नाही. सुरुवात करूयात. तर इथे बरोबर 2 कप भरून मी बेसन घेतलंय. आता जी बाहेर बुंदी आपल्याला बाजारामध्ये मिळते, जी अतिशय मोकळी असते, मैद्याचा वापर केला जातो. पण आज आपण फक्त बेसन पिठामध्येच बुंदी बनवतोय. बेसन पीठ अतिशय बारीक दळलेलं असावं किंवा याऐवजी तुम्ही विकतचं बेसन पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल. आता बेसन पीठ आपल्याला चाळूनच इथे घ्यायचं आहे. यामध्ये काहीच टाकायचं नाही. डायरेक्ट आपण यामध्ये पाणी ओतणार आहोत. बरोबर 2 कप भरून बेसन आहे. तर यासाठी सुरुवातीला पूर्ण 1 कप भरून मी यामध्ये पाणी घालतेय. बाहेर जी बाजारामध्ये बुंदी मिळते यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये रंग सुद्धा घातला जातो, सोडा सुद्धा घातला जातो आणि साध्या तेलामध्ये ही बुंदी तळली जाते. सोबत यामध्ये मैदा सुद्धा असतो. सध्या सणांची रेलचेल सुद्धा सुरू आहे. यामुळे बाहेरून विकत आणण्यापेक्षा ना घरीच ही बुंदी बनवलेली कधीही योग्य. तुमच्या डोळ्यासमोर बनते, स्वच्छता मेंटेन केली जाते आणि यामुळेच ही मुलांना तुम्ही ही बुंदी मनसोक्त खायला देऊ शकता. 1 कप पाण्यामध्ये बेसन भिजवून घेतलं. यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या संपूर्णपणे मोडल्यात. पण हे जे मिश्रण आहे ते मला भरपूर दाटसर वाटतंय. यासाठी अर्धा कप भरून इथे मी पाणी घेतलंय. यामधले साधारण 3-4 चमचेच यामध्ये मी पाणी घातलं. पाणी आता सावकाश आणि बेतात घालायचं. कारण आपल्याला खूप जास्त पातळ सुद्धा हे मिश्रण नकोय. 2 कप जर बेसन असेल तर यासाठी 1.25 कप पाणी पुरेसं होतं. पण हे बेसनाच्या क्वांटिटीवरती सुद्धा डिपेंड आहे. 2-3 चमचे तुम्हाला इकडे-तिकडे सुद्धा लागू शकतात. आता हे जे बॅटर आहे ते बुंदी बनवण्यासाठी परफेक्ट आहे की नाही हे सुद्धा सांगते. तुम्ही आता याची कन्सिस्टन्सी बघा. भरपूर फ्लोईंग आहे, पण खूप पातळ हे वाटत नाहीये. आणखीन एक ट्रिक पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल. पण याआधी आपल्याला बेसन व्यवस्थित फेटून घ्यायचंय. बेसन जे आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित भिजायला हवं. बऱ्याचदा ना बाहेर यामध्ये सोडा घातला जातो. आपण इथे सोड्याचा वापर करणार नाही आहोत. बिना सोड्याचा आपण इथे बुंदी बनवतोय. तर यासाठी आपल्याला हे मिश्रण चांगलं फेटून घ्यावं लागेल. यामध्ये हवा थोडीशी निर्माण व्हायला हवी. या बॅटरमध्ये चांगली हवा भरली गेली की मग बुंदी सुद्धा चांगली टपोरी बनते. तर साधारण 2 मिनिटांसाठी इथे मी चांगलं हे फेटून घेतलंय. आता हे मिश्रण बुंदी बनवण्यासाठी परफेक्ट झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर एका वाटीमध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आपण हे थोडंसं मिश्रण घालून बघू. साधारण 2-3 टिपके आपण घालून बघू. हे बघा मिश्रण यामध्ये पाण्यामध्ये घातल्यानंतर हे खाली तळाला जाऊन बसलं नाही, वरती आपोआप आलेलं आहे. याचाच अर्थ बुंदी बनवण्यासाठी हे मिश्रण अगदी परफेक्ट आहे. तुमच्याकडे विस्कर नसेल तर याऐवजी तुम्ही चमच्याने सुद्धा हे फेटून घेऊ शकता. सोडा घालायची अजिबात आवश्यकता भासणार नाही. आता बघा चमच्यावरती मी हे मिश्रण घेतल्यानंतर शेवटी तुम्ही ते पहा. यावरती अशा पद्धतीने हे टिपके पडायला हवेत. बुंदी जर झाऱ्यातून अशी पडली की ती अगदी परफेक्ट पडली जाते. मिश्रण फेटून घेतल्यानंतर हलका रंग तर होतोच, पण बेसन चांगलं भिजल्यामुळे हलकंसं हे मिश्रण दाटसर सुद्धा होतं. चमच्याच्या मागच्या साईडला जर तुम्ही अशी रेष ओढून घेतली तर हे मिश्रण अजिबात इकडे-तिकडे होत नाही. दाटसरही आहे, फ्लोईंगही आहे, तरी सुद्धा एकमेकांना ही रेष अशी चिकटत नाहीये. बुंदी बनवण्यासाठी परफेक्ट असं बॅटर तयार झालं आणि यामुळेच बुंदी अतिशय गोल तयार होते. यामध्ये चांगली हवा भरली गेलेली आहे. आता आपण थोडीशी कलरची बुंदी सुद्धा बनवणार आहोत. हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर कलरची बुंदी नसेल बनवायची, तुम्ही स्किप करू शकता. तर इथे मी 2 कलर घेणार आहे, पण कमीत कमी कलरचा मी इथे वापर करणार आहे. साधारण 2 बाउलमध्ये मी पळीभरच मिश्रण काढून घेतलंय. उरलेलं मिश्रण मोठ्या बाउलमध्ये तसंच ठेवलंय. माझ्याकडे पिवळा रंग नाहीये म्हणून मी इथं हळद घातली. दुसऱ्या बाउलमध्ये मी इथं केशरी रंग घालून मिक्स करून घेतलं. दुसऱ्या बाउलमध्ये हिरवा रंग घालून मिक्स करून घेतलं. आधीच हे मिश्रण थोडंसं डार्क रंगावरती ठेवायचं, कारण आपण जेव्हा ही बुंदी पाकामध्ये घालतो तेव्हा आणखीन जास्त फेंट रंग होतो. सगळ्यात आधी मोठ्या बाउलमधली पिवळी बुंदी तळायला घेऊयात. तर तेल कसं गरम असायला हवं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तुम्ही ही बुंदी अशा प्रकारे झाऱ्याने पाडू शकता किंवा आपली जी खिसणी असते त्यांनी पाडू शकता किंवा अगदी मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात जर तुम्हाला पाडून घ्यायची असेल एकाच वेळेस, खूप वेळ खेळत बसायचं नसेल, तर अशा प्रकारे उकडीची चाळण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते. ही तुम्ही इथे वापरू शकता कारण याला भरपूर होल असतात. जेवढ्या साईजचे
झाऱ्याला होल असतात तेवढ्याच साईजचे या चाळणीला सुद्धा होल असतात. अशा पद्धतीने तुम्ही चिमट्याने ही चाळण धरू शकता आणि एकाच वेळेस भरपूर बुंद्या पाडून घेऊ शकता. ही बुंदी जेव्हा तुम्ही तेलामध्ये पाडून घेत असता तेव्हा जेवढी तुमची चाळण आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये तेल यामध्ये असायला हवं. आता थोडीशी बुंदी घालून तेल गरम झालं आहे की नाही हे बघूयात. तर हे बघा, मिश्रण तेलामध्ये घातल्यानंतर काही सेकंद फक्त हे मिश्रण खाली बसलं आणि टम्म फुगून ही बुंदी वरती आली. तेल चांगलं कडकडीत गरम आहे, पण अगदीच यामधून धूर यायला नको इतपत हे तेल गरम असायला हवं. एकदा तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला बुंद्या तळून घ्यायच्या. छान गोल आकारामध्ये टम्म अशा बुंद्या तयार होत आहेत. आता आपण या चाळणीने सुद्धा बुंद्या कशा पाडून घ्यायच्या हे बघूयात. कढईपासून चाळण थोडीशी उंच धरायची आणि साईडने या पद्धतीने आपल्याला मिश्रण यामध्ये घालायचंय. जर तुम्ही झाऱ्याने बुंदी पाडून घेत असाल तर एका वेळेस फक्त अर्धी पळी उठली जाते. पण जर तुम्ही या पद्धतीने चाळणी घेतली तर एका वेळेस 2-3 पळी सुद्धा तुम्ही यामध्ये मिश्रण घालून पटापट बुंदी पाडून घेऊ शकता. बुंदी तेलामध्ये पाडत असताना अजिबात आपल्याला जी चाळण आहे ती हलवायची नाही. जे काही ऑटोमॅटिक यामध्ये थेंब पडतायत ते पडू द्यायचे. चाळण जर तुम्ही थोडीशी जरी हलवली, वर खाली केली किंवा यावरती ठोके दिले तर मात्र बुंदीला असे टोक येतात, नाक येतं. तर त्याचं होऊ नये यासाठी जे काही टिपके यामध्ये पडतायत ते ऑटोमॅटिक पडू द्यायचे. तुम्ही इथे बघू शकता की अतिशय मस्त गोल गोल अशी बुंदी पडते आणि एकाच वेळेस भरपूर बुंदी सुद्धा पडून झाली आहे. तेलावरती संपूर्ण बुंदीचा तवंग आला की मग मात्र ही चाळण यामधून काढून घ्यायची. तेलामध्ये घातल्यानंतर सुरुवातीला बुंदी खूप सॉफ्ट असते. यासाठी एक 10-12 सेकंद जाऊ द्यायचे आणि मगच बुंदी वर खाली करून संपूर्णपणे तळून घ्यायची. बुंदी इथे अजिबात कच्ची ठेवायची नाही, व्यवस्थित ही तळून घ्यायची. पण मात्र ही खूप कडकडीत म्हणजे अशी अगदी कुरकुरीत होईल इतपत तळायची नाही. बुंदी अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली तर आतमध्ये पाक जाणार नाही आणि ही बुंदी कच्चीच राहील. या उलट जर बुंदी तुम्ही लगेचच कच्चीच काढली तर मात्र ही खाताना खूप पिठळ लागेल आणि खूप दिवस सुद्धा बुंदी राहणार नाही, लगेच ही खराब होईल. साधारण तेलात घातल्यानंतर ही बुंदी आपल्याला मिनिट ते 1.5 मिनिटांसाठी चांगली तळून घ्यायची. बुंदीवरती येणारे जे बबल्स आहेत ते अर्धवट असे कमी व्हायला हवेत. संपूर्णपणे जर तुम्ही कमी करून घेतलेत किंवा बबल्स पूर्ण जाईपर्यंत तळून घेतलीत तर ही बुंदी कडक होऊ शकते. यामुळे थोडेफार बबल्स जरा कमी झाले की बुंदी आपल्याला तेलामधून काढून घ्यायची. एक लक्षात घ्या की बुंदी आपल्याला मध्यम आचेवरती तळून घ्यायची. लो फ्लेमवरती जर तुम्ही बुंदी तळून घेतली तर खूप वेळ सुद्धा लागतो आणि याचबरोबर ही बुंदी चपटी होण्याची सुद्धा शक्यता असते. बुंदी चपटी होऊ नये यासाठी तेलाचं तापमान सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. चला मी तुमच्यासोबत एक प्रयोग सुद्धा करून दाखवते. बुंदीचा हा पहिला घाणा तर एकदम परफेक्ट झालाय. गोल मटोल बुंदी झालेली आहे. प्रत्येक एक बुंदी मस्त छान झाली आहे. पण दुसरा घाणा आवर्जून मी इथे तुम्हाला कुठल्या मिस्टेक्स होतात ते सुद्धा दाखवते. दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण बुंदी पाडून घेणार आहोत यावेळेस ही चाळण आपल्याला आधी क्लीन करून घ्यायची. अशा पद्धतीचा स्पॅच्युला असेल तर अगदी सोपं होऊन जातं. नसेल तर तुम्ही एखाद्या टिश्यू पेपरनेही पुसून घेऊ शकता. चाळण क्लीन करून घेतली. गॅसची फ्लेम आता मी मध्यम नाही तर लो ठेवलेली आहे. सगळ्या बाजूने नेहमीप्रमाणेच मी बुंदी पाडून घेतलेली आहे. तेल इथं जर खूप कडकडीत गरम नसेल तर मात्र बुंदी चपटी होते. तेलामध्ये बुंदी पडली जाते. एकाच वेळेस तुम्ही एकाच जागेवरती हे मिश्रण खूप घातलं तरी सुद्धा काय होतं, एकावरती एक बुंदी पडली जाते आणि बुंदी एकमेकांना चिकटली जाते. तर असं होऊ नये यासाठी मिश्रण चांगलं पसरवून घालायचं. जर तुम्ही अशा पद्धतीने जर चाळण जी आहे ती हलवलीत किंवा वर खाली केलीत तरी सुद्धा बुंदीला असं टोक येतं. तर हे बघा, चाळणीमध्ये एकाच वेळेस एकाच ठिकाणी मी खूप जास्त मिश्रण घातलं होतं. त्यामुळे बुंद्या तर खाली पडल्या पण ते एकावरती एक पडल्या त्यामुळे तिथेच गोळा तयार झाला. बुंदीचा दुसरा घाणा करत असताना गॅसची फ्लेम मी लोच ठेवली होती. इथे गॅसची फ्लेम जर तुम्ही हाय करून थोडंसं तेल तापवून घेतलं असतं तर बुंद्या चांगल्या गोलमटोल झाल्या असत्या. पण इथे मी गॅसची फ्लेम लोच ठेवली होती यामुळे तेल चांगलं कडकडीत गरम नव्हतं. यामुळेच बुंदी चपटी झाली. यामुळे मिश्रण जरी चांगलं जमून आलं तरी सुद्धा तेलाचं प्रमाण अतिशय परफेक्ट असायला हवं. इथे तुम्ही बघू शकता बुंद्या एकमेकांना चांगल्या चिकटल्यात आणि चपट्या सुद्धा झाल्यात. बुंदीचा जेव्हा दुसरा घाणा घेतो त्यावेळेस गॅसची फ्लेम हाय करून तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम फ्लेमवरतीच आपल्याला बुंदी पाडून घ्यायची. म्हणजे तेलामध्ये अगदी परफेक्ट अशी बुंदी पडली जाते. तर या काही बेसिक टिप्स आहेत ज्या बुंदी तळताना तुम्ही नक्की लक्षात घ्यायला हव्यात. पिवळ्या रंगाची बुंदी पाडून झालेली आहे. यानंतर केशरी रंगाची सुद्धा बुंदी इथे मी पाडून घेतली आणि हिरव्या रंगाची सुद्धा इथे बुंदी पाडून झालेली आहे. अशा पद्धतीने सगळ्याच बुंद्या इथे तळून झाल्यात. शेवटी थोडीशी केशरी रंग आणि हिरवा रंग सुद्धा राहिला होता तर त्याची सुद्धा मिक्स अशी बुंदी मी इथे करून घेतली. तसं मस्त
मऊसूत अशा बुंद्या झालेल्या आहेत. या बुंद्या खूप कुरकुरीत तळायच्या नाहीत. तर तयार केलेल्या सगळ्या कलरफुल बुंद्या आपण मिक्स करून घेऊयात आणि पाक बनवायला घेऊ. आता 2 कप भरून बेसन होतं, तर 2 कप भरून बेसनासाठी आपल्याला बरोबर 2 कपच इथे साखर घ्यायची. 2 कप साखरेसाठी आपल्याला यामध्ये 1.5 कप भरून पाणी घालायचंय. हे अतिशय योग्य प्रमाण आहे. आता बुंदी तुम्हाला कशी हवी आहे, रसरशीत हवी आहे की अगदी मोकळी हवी आहे, यानुसार पाकाचा अंदाज इथे ठरवायचा असतो. सगळ्यात आधी तर आपण यामधली साखर संपूर्णपणे मेल्ट करून घेऊ. साखर इथे संपूर्णपणे मेल्ट झाली. आता फ्लेवरसाठी इलायची फक्त अशी फोडून मी यामध्ये घातली. इथे 2 इलायच्या मी घेतलेल्या आहेत. आता रसरशीत बुंदीसाठी आपल्याला फक्त चिकट पाक इथे बनवून घ्यायचा आहे. म्हणजे एक तारी पाक व्हायच्या आधीच आपल्याला इथे गॅसची फ्लेम बंद करायची. पण जर तुम्हाला अगदी मोकळी-मोकळी अशी बुंदी हवी असेल, तर मात्र परफेक्ट एक तारी पाक इथे तयार करून घ्यायचा. पण एक तारी पाक करण्यासाठी बुंदी मात्र खूप कडक तळून चालत नाही. इथे मी फक्त अशी मोकळी पण तरी देखील रसरशीत अशी बुंदी मला बनवायची. यासाठी फक्त चिकट पाक तयार करून घेतला. आपण जसं गुलाबजामसाठी करतो त्यापेक्षा थोडासा जास्त चिकट करायचा. म्हणजे एकतार व्हायच्या आधीच आपल्याला इथं गॅसची फ्लेम बंद करायची आहे. साधारण एक अंदाज सांगायचा झाला तर उकळी आल्यानंतर हा पाक मी 4 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घेतला मध्यम आचेवरती. पाक इथे तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम मी बंद केली. बंद फ्लेम करून आपल्याला हा पाक कोमटपेक्षा थोडासा गरम ठेवायचा. 10-15 मिनिटांमध्ये इथे पाक बऱ्यापैकी थंड होतो. म्हणजे बोट घातल्यानंतर किमान आपण काही सेकंद यामध्ये बोट बुडवून ठेवू शकू इतपत हा थंड झालाय. अगदीच खूप कोमट सुद्धा करू नका. आता तळून घेतलेली संपूर्ण बुंदी आपल्याला या पाकामध्ये घालायची. लक्षात घ्या की गॅसची फ्लेम आता आपल्याला पुन्हा चालू करायची नाही. या गरम पाकामध्येच ही बुंदी चांगली मिक्स करून घेऊयात. आणि आता कमीत कमी 1 ते 1.5 तासासाठी ही बुंदी आपल्याला या पाकामध्येच अशी ठेवायची. साधारण 5-10 मिनिटानंतर सतत ही बुंदी वर-खाली करून घ्यायची. म्हणजे एकसारखी अशी मुरली जाते. 1.5 तासामध्ये बुंदी संपूर्ण पाक शोषून घेते. जर तुम्ही इथे एकतारी पाक बनवला असता, तर मात्र बुंदीने संपूर्ण पाक शोषून घेतला असता आणि आत्ताच यामध्ये अजिबात पाक शिल्लक राहिला नसता. आता इथे जर तुम्ही बघितली बुंदी तर मस्त रसरशीत दिसते. आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असा पाक मुरला गेलेला आहे. झाऱ्याच्या साहाय्याने यामधला पाक संपूर्ण निथळून घेऊयात आणि एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ. इथे संपूर्ण बुंदी मी ताटामध्ये काढून घेतलेली आहे. आता रात्रभर किंवा कमीत कमी 10 ते 12 तासांसाठी ही बुंदी अशीच पसरवून ठेवायची. यावरती अगदी पॅक असं झाकण लावायचं नाही. हवं असेल तर तुम्ही एखादं सुती कापड यावरती ठेवू शकता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्ही ही बुंदी बघा चांगली मोकळी सळसळीत अशी झालीये. तरी देखील भरपूर ही रसरशीत आहे. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.